नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो समाजशास्त्र वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 4 भारतीय समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या पाठावरचा आपण स्वाध्याय पाहता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर पाठ समजून घ्यायचा असेल तर आधीचे 7च्या 7 व्हिडिओ या पाठावरचे तुम्हाला पाहावं लागेल. याच्या सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहे. तुम्ही त्या लिंक पाहून अभ्यास पूर्ण करून घेऊ शकता. चला तर पाहू आपण स्वाध्याय भाग 1 प्रकरण क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॉईंट या ठिकाणी दिला आहे. प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना तुम्हाला प्रत्येक ऑप्शन कसा लिहायचा, प्रत्येक प्रश्न कसा लिहायचा त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. म्हणजे तुम्ही याचा वापर करून चांगले मार्क बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळवू शकता. तर पहा, पहिला प्रश्न दिला आहे. त्यामध्ये कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास रिकामी जागा म्हणतात. आता पहिला ऑप्शन दिला आहे औद्योगिकरण. आता औद्योगिकरण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तंत्रयंत्राचा वापर करून भरमसाठ उत्पादनामध्ये वाढ करणे म्हणजे औद्योगिकरण. त्यानंतर आहे दुसरा ऑप्शन आहे जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत जोडणे, याला जागतिकीकरण म्हटलं गेलं आहे. आणि त्यानंतर ते अंकीकृत रूपांतरण. विद्यार्थी मित्रांनो, अंकीकृत रूपांतरण म्हणजे यालाच म्हणता येईल दुसऱ्या भाषेमध्ये डिजिटलायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, या डिजिटलायझेशनचा फायदा कामाच्या पद्धतीमध्ये कसा होऊ शकतो तो या ठिकाणी पाहू आपण. त्यामध्ये सांगता येते. मागे उदाहरण पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो. आपण त्या उदाहरणात पाहिलं होतं की बँकिंग जी सेवा आहे त्या बँकिंग सेवेमध्ये डिजिटलायझेशन झालं आहे, अंकीकृत रूपांतरण झालं. बँकेची सर्व माहिती अंकीकृत रूपांतरित करून कम्प्युटरमध्ये संगणकामध्ये सेव्ह केली आहे. त्यामुळं बँकिंगचे सगळे व्यवहार सुरळीत आणि सोपे होऊ राहिले आहे. म्हणजेच कामाच्या पद्धतीमध्ये सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा म्हणजेच अंकीकृत रूपांतराचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं या ठिकाणी आपण म्हणता येते. म्हणून याचं उत्तर काय सांगता येते विद्यार्थी मित्रांनो? उत्तर आहे अंकीकृत रूपांतरण, डिजिटलायझेशन असं या ठिकाणी उत्तर सांगू शकतो. त्यानंतर सांगता येईल दुसरा मुद्दा, तो म्हणजे शहरी जीवनशैलीचे रिकामी जागा हे वैशिष्ट्य आहे. आता यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे एकरूपता आणि एकजीवता, एक जीव. आता हे जे दोन्ही पहिले ऑप्शन आहे, हे दोन्ही पहिले ऑप्शन ग्रामीण समुदायासोबत किंवा ग्रामीण समुदायासोबत आणि आदिवासी समुदायासोबत मॅच होऊ शकतात. पण व्यक्तिनिरपेक्ष हे जे संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिनिरपेक्ष संबंध तुम्हाला कुठे सापडतात तर शहरात सापडतात. म्हणजे कामापुरते संबंध, तात्पुरते संबंध, व्यवहाराचे संबंध किंवा करार प्राधान्य असणारे संबंध, अशा प्रकारचे संबंध शहरात असतात. हे जीवनशैलीचे वैशिष्ट्य आहे. कोण्या? शहरी जीवनशैलीचे वैशिष्ट्य आहे. यासोबत आणखी आपल्याला एक पर्याय सांगता येते. तो पर्याय म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचं पर्याय किंवा शहरी जीवनशैलीचे वैशिष्ट्य ही व्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्रत्येक शहरातल्या माणसाला आपण व्यक्तिगत जीवन जगलो पाहिजे किंवा आपला पेस भेटला पाहिजे, प्रत्येकाला आपली जागा भेटली पाहिजे, पेस भेटला पाहिजे, अशा प्रकारचे विचार शहरामध्ये असतात. आणि म्हणून शहरी समुदायाचे वैशिष्ट्य, जीवनशैलीचे वैशिष्ट्य, व्यक्ती स्वातंत्र्य हे सुद्धा असू शकते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 2 रिकाम्या जागा आपण या ठिकाणी पाहिल्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू आपण. तो म्हणजे पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. आता या ठिकाणी जोड्या दिल्या विद्यार्थी मित्रांनो 4. या 4ही जोड्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. तर पहिला पॉईंट दिला आहे पाश्चात्याची नकल करणे आणि ऑप्शन त्यासमोर दिला आहे आधुनिकीकरण. दुसरं दिलं आहे शहरी समुदायाची वाढ, समोर दिला आहे शहरीकरण. शहरी समुदायाची वाढ होणे म्हणजे शहरीकरण. हे ऑप्शन काय? हे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर उत्पादनाची वाढ, औद्योगिकरण, भरमसाठ उत्पादनामुळे वाढ होत असेल त्याला औद्योगिकरण असं म्हणतात. हे सुद्धा जोडी काय? बरोबर आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरणासाठी केलेला उपयोग म्हणजे अंकीकृत रूपांतरण म्हणजे डिजिटलायझेशन. हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. मग ऑप्शन चूक कोणतं वाटते आपल्याला? तर ऑप्शन चूक वाटते पहिलं म्हणजे पाश्चात्याची नकल करणे म्हणजे आधुनिकीकरण. आता आधुनिकीकरण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? आधुनिकीकरण म्हणजे विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण होय. मग आता याच्यात समोर काय शब्द दिला आहे? पाश्चात्याची नकल करणे. म्हणजे पाश्चात्याची नकल करणे म्हणजे काय होऊ शकते? तर याचं उत्तर आहे पाश्चिमात्यकरण. म्हणून आपण या 4 जोड्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ती निवडली. ती कोणती आहे? तर पाश्चात्याची नकल करणे म्हणजे पाश्चिमात्यकरण होय. म्हणजे आपण या ठिकाणी सांगू शकतो पाश्चात्य नकल करणे म्हणजे पाश्चिमात्यकरण होय, आधुनिकीकरण नाही. म्हणजे हे आपल्याला ही जोडी सापडलेली आहे. तर उत्तरपत्रिकेत देत असताना आपण ही जोडी पुन्हा लिहायची आहे आणि त्याच्यासमोर काय लिहायचं आहे? पाश्चात्याची नकल करणे, पाश्चिमात्यकरण. तर आपल्याला पूर्ण मार्क या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारे आपण जोडी शोधलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे क.
प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या संज्ञा ओळखून लिहा. म्हणजे या चौकटीमध्ये ज्या संज्ञा दिल्या आहे यामध्ये दिल्या आहे शहरीकरण, औद्योगिकरण आणि अंकीकृत रूपांतरण, अशा 3 या ठिकाणी संज्ञा दिल्या आहे. या 3 संज्ञाचा संबंध खालील 2 वाक्यासोबत आपल्याला जोडायचा आहे. आता पहा, पहिलं वाक्य काय दिलं आहे. पहिलं वाक्य दिलं आहे FYJC च्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया. म्हणजे आता FYJC म्हणजे काय. FYJCचा अर्थ होतो फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज, म्हणजेच वर्ग 11वीचा प्रवेश. 11वीच्या प्रवेशासाठी महानगरातील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया. आता 11वीचा प्रवेश कसा होतो महानगरामध्ये, तर शहरीकरणामुळे होतो का, औद्योगिकरणामुळे होतो का, अंकीकृत रूपांतरणामुळे होतो. तर उत्तर सांगता येईल आपला अंकीकृत रूपांतरण, म्हणजे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून वर्ग 11वीचे प्रवेश महानगरामध्ये, महानगर म्हणजे जसं मुंबई झालं, औरंगाबाद झालं, अमरावती झालं, तर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये अंकीकृत रूपांतराच्या द्वारे 11वीचे प्रवेश होत असतात. म्हणून याचं उत्तर काय, अंकीकृत रूपांतरण. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल पहिल्याचं उत्तर काय, तर अंकीकृत रूपांतरण. दुसरं ऑप्शन दिला आहे, दुसरा प्रश्न दिला आहे त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण. आता उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरण म्हणजे काय, उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण म्हणजे औद्योगिकरण. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय, औद्योगिकरण. तर औद्योगिकरणाच्या माध्यमातून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वाढ झाली आहे आणि भरमसाठ उत्पादन वाढलेलं आहे. तर का वाढलं, तर यंत्राचा वापर केल्यामुळं उत्पादनात वाढ झाली. आणि हे कशामुळे होत असते, तर औद्योगिकरणामुळे होत असते, असं या ठिकाणी आपण उत्तर शोधलेलं आहे. मग उरलं विद्यार्थी मित्र शहरीकरण. शहरीकरण म्हणजे काय, शहराची होणारी दिवसेंदिवस वाढ, शहरामध्ये होणारं स्थलांतर, त्यामुळं शहराची होणारी वाढ, याला शहरीकरण म्हणतात. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो उत्तर लिहित असताना. म्हणजे शहरीकरण म्हणजे काय, औद्योगिकरण म्हणजे काय, अंकीकृतकरण म्हणजे काय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलं आहे, उत्तरं शोधलेले आहे, म्हणजे संज्ञा शोधून काढली आहे. पहिल्याची संज्ञा काय, पहिल्याचं आहे अंकीकृत रूपांतरण आणि दुसऱ्याचं उत्तर काय, औद्योगिकरण. तर अशा प्रकारे आपण उत्तर शोधून काढलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे तो पाहू आपण, तो म्हणजे ड. यात सांगितलं आहे अधोरेखित शब्द बदलून वाक्य पूर्ण करा. आता अधोरेखित शब्द जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, बदलवायचा आहे. पहिला ऑप्शन दिला आहे औद्योगिक क्रांती 16व्या शतकात घडून आली. आता 16व्या या शब्दाखाली काय दिले विद्यार्थी मित्रांनो, अंडरलाईन दिली आहे. कोण्या शब्दाखाली दिली आहे अंडरलाईन, 16व्या शब्दाखाली अंडरलाईन दिलेली आहे. याचा अर्थ काय की 16वा हा जो शब्द आहे हा शब्द चुकीचा आहे, त्या ठिकाणी दुसरा शब्द टाकायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. म्हणजे मग तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात. तर मग आता औद्योगिक क्रांती कुठं झाली होती विद्यार्थी मित्रांनो, तर औद्योगिक क्रांती झाली होती युरोपमध्ये. आणि कोण्या शतकात झाली होती, ती झाली होती विद्यार्थी मित्रांनो 18व्या शतकात. कोण्या शतकात झाली होती औद्योगिक क्रांती, 18व्या शतकात झाली होती. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहायला लागेल, 18व्या शतकात असं उत्तर या ठिकाणी लिहावं लागेल, तेव्हा आपलं उत्तर बरोबर येईल. आणि हे वाक्य जसं पुन्हा लिहायचं आहे उत्तरपत्रिकेत. हे झालं पहिलं ऑप्शन. दुसरं आहे LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले. LPG धोरण इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले. इंदिरा गांधी या शब्दाखाली काय अंडरलाईन आहे. याचा अर्थ काय की इंदिरा गांधी हा शब्द चुकीचा आहे, त्या ठिकाणी दुसरा शब्द टाकायचा आणि वाक्य पुन्हा जसं तसं लिहायचं आहे. मग आता LPG म्हणजे काय हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो. L म्हणजे लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण, G म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, यालाच म्हटलं गेला LPG. हे धोरण कोण अंमलात आणलं होतं, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हे धोरण अंमलात आणलं होतं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता उत्तर शोधून काढलेलं आहे. म्हणजे LPG धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणलं होतं. हे वाक्य जसं परिषद तुम्हाला उत्तरपत्रिकेत तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण अधोरेखांकी शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे टिपा लिहा. या ठिकाणी पहिली टिपा आहे अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम. अंकीकृतकरणाचे नकारात्मक परिणाम काय. आता विद्यार्थी मित्रांनो अंकीकृत करण्याचे नकारात्मक परिणाम आपण जेव्हा पाहतो तर त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की या अंकीकृत रूपांतरणामुळं काय काय दुष्परिणाम झाले. तर आपल्याला सांगता येईल की या अंकीकृत रूपांतरणामुळं ई-कॉमर्सला चालना मिळाली, छोट्या व्यापारावर थोडीशी गदा आली, म्हणजे मोठमोठे व्यवसाय उद्योगधंदे उभारले गेले आणि त्याचा परिणाम छोट्या व्यापाऱ्यावर विपरीत झाला. त्याचे व्यापार उद्योगधंदे धोक्यात आले. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की ई शॉपिंगमुळं काय झालं की लोक अनावश्यक खरेदी करू लागले.
आणि त्यामुळे लोक कर्जबाजारी झाले. ऐपत नसताना सुद्धा लोक पैसे खर्च करू लागले आणि लोक कर्जबाजारी झाले. यासोबत सांगता येईल की लोकांना आभासी जीवन जगत असताना आपलं जे खाजगी जीवन आहे ते जीवन त्यांचं धोक्यात आलं. लोक फेसबुकवर ट्विटरवर प्रेम प्रकरणं करू लागले, विवाह जुळवू लागले, त्यामुळे त्यांचं व्यक्तिगत जीवनसुद्धा काय आलं, धोक्यातसुद्धा आलं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या अंकीकृत करणामुळं लोकांची भेटीगाठी घेणं कमी झाल्या. फेसबुकचा वापर, व्हॉट्सअपचा वापर, ट्विटरचा वापर जबरदस्त चालू झाला आणि नातेवाईकाचा काय पडला, विसर पडला. लोक नातेवाईकापासून, जवळच्या नात्यापासून लोक काय झाले, दूर झाले. काही लोकांना नेटवर्किंगचं किंवा नेटवर सर्च करत राहण्याचं व्यसन पडलं आहे. काही लोकांना मोबाईलचं व्यसन पडलं आहे. त्यामुळे लोकांचं व्यक्तिगत जीवनसुद्धा खराब होत चालला आहे, असं आपण सांगू शकतो. अंकीकृत रूपांतरणाचे नकारात्मक परिणाम. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपण या ठिकाणी सांगू शकतो औद्योगिकरणाचे परिणाम. आता औद्योगिकरणाचे परिणाम काय झाले विद्यार्थी मित्रांनो, तर औद्योगिकरणाचे परिणाम सर्व क्षेत्रावर झाले, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व क्षेत्रावर झाले. तर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की अर्थव्यवस्थेमध्ये कारखानदारी व्यवसाय आला, व्यापाराचा विकास झाला आणि आर्थिक सुबत्ता वाढली, मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आणि अशा प्रकारचा परिणामसुद्धा आपण सांगू शकतो. औद्योगिकरणाचा दुसरा परिणाम आपल्याला सांगता येईल की खेड्यापाड्यामधली जी बलुती पद्धत होती ती बलुती पद्धत नष्ट झाली, लहान लहान कुटीर उद्योग नष्ट झाले आणि मोठे मोठे उद्योग निर्माण झाले. हा एक परिणाम सांगता येईल. त्यानंतर औद्योगिकरणामुळे नागरीकरणाला चालना मिळाली, शहरं वाढले, शहरामध्ये व्यापाराची केंद्र वाढले, शहरामध्ये शिक्षणाची व्यवस्था निर्माण झाली आणि बरेचसे लोक खेड्यातले कुठे चालले, शहराकडे चालले. हे कशाचा परिणाम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा परिणाम आहे औद्योगिकरणाचा. आणि नवनवीन शहरंसुद्धा निर्माण झाली, टाटानगरसारखी शहरंसुद्धा निर्माण झाली आहेत औद्योगिकरणामुळे. त्यासोबतच औद्योगिकरणाचा परिणाम कुटुंबावर पण झाला विद्यार्थी मित्रांनो. जसं जुन्या काळामध्ये संयुक्त कुटुंब होतं, औद्योगिकरणामुळं केंद्र कुटुंब आलं, म्हणजे विभक्त कुटुंब आलं. जातीचा प्रभाव कमी झाला, स्त्रियांचा दर्जा थोडासा उंचावला आणि आंतरजातीय विवाह करण्यामध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढला आणि जातीची व्यवस्था हळूहळू कमी होऊ लागली होती आणि वर्गव्यवस्था समाजामध्ये काय झाली, निर्माण झाली. उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग अशा प्रकारच्या समाजामध्ये वर्गव्यवस्थेचा उदय झाला. हा सुद्धा औद्योगिकरणाचा काय परिणाम आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण याचे परिणामसुद्धा या ठिकाणी पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, या नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे फरक स्पष्ट करा. आपल्याला सांगता येईल, आता फरक स्पष्ट करा म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा 4 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये येत असतो. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन किंवा 4 मुद्दे तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे 4 मुद्दे औद्योगिकरणाच्या बाजूनं, 4 मुद्दे शहरीकरणाच्या बाजूनं, असे मुद्दे लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू की औद्योगिकरण आणि शहरीकरण अशा प्रकारे 2 अलग अलग भागामध्ये आपल्याला त्याचं रूपांतरण किंवा वर्गीकरण करावं लागेल. तर औद्योगिकरण म्हणजे काय, तर आपल्याला सांगता येईल की वस्तू सेवाच्या उत्पादनामध्ये झालेली भरमसाठ वाढ, तंत्राच्या माध्यमातून, यंत्राच्या माध्यमातून झालेली वाढ. आणि यानंतर आपण शहरीकरण म्हणजे काय सांगू शकतो, शहरीकरण म्हणजे औद्योगिकरणामुळंच लोकसंख्या शहराकडे स्थलांतरित होणे म्हणजे शहरीकरण होय. त्यानंतर औद्योगिकरणामध्ये आपण काय सांगू शकतो की औद्योगिकरणामुळं मोठी लोकसंख्या शहराकडे आकृष्ट झाली आणि औद्योगिकरणामुळं नागरिक शहरीकरणाला काय मिळाली, चालना मिळाली. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की औद्योगिकरणामुळंच प्रचंड उत्पादनात वाढ झाली. उत्पादन, वितरण आणि संप्रेषण अशा प्रकारच्या प्रक्रिया औद्योगिकरणामध्ये घडतात. तर शहरीकरणामध्ये काय घडते, शहरीकरणामुळं कुटुंब पद्धती बदलली, मूल्यव्यवस्था बदलली, समाज व्यवस्था बदलली आणि अशा प्रकारच्या अनेक सामाजिक बदल आपल्याला शहरीकरणामुळं झाले दिसून येतात. तर औद्योगिकरण हे विद्यार्थी मित्रांनो बहुतांशी तांत्रिक आणि आर्थिक स्वरूपाची प्रक्रिया आहे आणि अशा प्रकारचा बदल समाजामध्ये होत असतो औद्योगिकरणामुळं. तर शहरीकरणामुळं हा बहुतांश सामाजिक स्वरूपाचा बदल आपल्याला होताना दिसून येतो. असा फरक आपण या ठिकाणी काय केला, स्पष्ट केला आहे. दुसरा मुद्दा येतो त्या ठिकाणी तो म्हणजे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. आधुनिकीकरण म्हणजे काय, तर आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाचं राहणीमान, खानपान सगळं अवलंबन करणे किंवा अनुसरण करणे म्हणजे आधुनिकीकरण होय. आता ही जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो, ही प्रक्रिया समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आधुनिकीकरणामध्ये आपल्याला जे कमी विकसित समाज असतो तो कमी विकसित समाज विकसित समाजाचं अनुकरण करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. त्यातून समाजामध्ये काय होते, परिवर्तन येत असते, आधुनिक विचार येतात, तंत्रज्ञान रुजवलं जातं, अशा प्रकारे समाजामध्ये परिवर्तन होते. आणि आधुनिकीकरण केव्हा सुरू झालं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले ना तेव्हा आधुनिकीकरण सुरू झालं होतं आणि त्याच्यामुळंच भविष्यात भारतामध्ये परिवर्तनाची दिशा या परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले होते. आधुनिकीकरण ही एक सामाजिक परिवर्तनाची
प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण अपोजिट बाजू पाहू, ती म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला जागतिक प्रवाहासोबत जोडणे म्हणजे जागतिकीकरण होय. आता यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या देशाला तर स्पर्धा करावी लागते, त्यातून तुमचा आर्थिक विकास होत असतो. आणि जागतिकीकरण नावाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया भारतामध्ये 1991 नंतर सुरू झाली विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. कोणती? जागतिकीकरण. आणि जागतिकीकरण ही एक प्रकारची आर्थिक स्वरूपाची परिवर्तनाची काय आहे? प्रक्रिया आहे. अशा प्रकारे आपण आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण या दोन भागातला फरक या ठिकाणी आपण काय केला विद्यार्थी मित्रांनो? स्पष्ट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुढचा भाग तुम्ही पहा, स्वाध्याय भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा भाग जर आवडला असेल, तुम्ही हा भाग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. तर पुन्हा भेटू आपण स्वाध्याय भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.